महाभूतांना आपण जवळ करत नाही तोपर्यंत आपलं शरीर स्वास्थ्य हे चांगलं राहू शकत नाही. आणि आपल्या शरीर स्वास्थ्याला जर चांगलं ठेवायचं असेल आणि आपल्या मानसिक स्वास्थ्याला जर चांगलं ठेवायचं असेल तर आपण निसर्गाशी जोडलं गेलं पाहिजे. आणि आजच्या घडीला, आजच्या तरुण पिढीला एक आव्हान आहे की आपली दिनचर्या, आपली लाईफस्टाईल ही आपल्या पंचमहाभूतांशी आपण जोडून घेतली पाहिजे. आज जे काही इथं पुरस्कारित दिसत आहेत किंवा इथं बरेचसे 90 वर्षा वयांचे सुद्धा आपल्या इथं ज्येष्ठ मंडळी जे बघता आहोत की ते आपल्या खानदेशच्या मातीतून आणि मातीशी जोडले होते आधी. त्यानंतर शहरात येऊन त्यांनी त्यांचं कार्य पुढे सुरू केलेलं आहे. जर मिथुन पाटलांचा आपण जर त्यांच्या कार्याचा जर गौरव करायचा म्हटला तर यांनी आजपर्यंत 25,000 वृक्षांना फक्त रोपटं लावलेलं नाही तर ते जगवलेलं आहे. प्रसंगी त्यांनी आपल्या पाठीवर ड्रम घेतले, उन्हाळ्यामध्ये ड्रम घेतले पाठीवर, आणि जिथे जिथं पाणी नव्हतं त्या पाठीवर ड्रमने पाणी त्यांना ते वृक्षांना दिलं आणि ते वृक्ष त्यांनी जागवलेले आहेत. अनेक रक्तदान शिबिरांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, समाज उपयोगी त्यांनी काम केलेलं आहे. अशा मिथुन पाटलांचा आपण सत्कार करण्यासाठी आपण इथं आमंत्रित करत आहोत. परत एकदा अनिल अण्णांना बोलवतो आहे. हेमंत भास्कर पाटील आणि मनोहर बबुता पाटील जे आपल्या खानदेश महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते मिथुन पाटलांचा सन्मान आपण इथं करणार आहोत. तर अशा निसर्गप्रेमी, पर्यावरण संवर्धन करणारे मिथुन पाटील यांचा कार्याचा गौरव हा खानदेशात नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये आज इथं आपल्याला बघायला मिळतो. वेळेची मर्यादा बघता आज आपण